ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठान ज्ञानदान कर्म म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ झाली। विशेष हनुमान जन्मोत्सव दिवशी चाललेल्या 23 एप्रिल या विश्व दिनाचं औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुकऐवजी बुक पुस्तकं देण्यात आली। ठाण्याचे महाराज डॉक्टर संजीव नाईक यांनीही यावेळी हनुमानाचं दर्शन घेऊन भावे पूजा केली। यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता जावे संसदेकडे अशा त्यांना शुभेच्छा दिल्या। तर युवासेनेचे नेते हेमंत पामनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडाऱ्याचं वाटप केलं। कोपरीतील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली 44 वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात। आज पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागर संगीत पूजा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद भंडारा, सायंकाळी श्रव्य भजन कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली। कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली। ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला। जय श्रीराम। आज ठाण्यामध्ये कोपरी परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते आणि मला आनंद आहे की जसं 500 वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं आगमन अयोध्येत झालं, त्याच्या पाठोपाठ सेवक सेवादार आणि रामाचे भक्त बरेच आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणारे, त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणारे हे हनुमानांचं आज जयंती आहे। मी हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ठाणेवासियांना समृद्धी देव आणि ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना। जय श्रीराम, जय हनुमान।